आदर्श मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाची रंगत आता वाढली आहे. अनेक नेते, मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहून मंडळाचा उत्साह वाढवत आहेत. नुकतेच माजी आमदार देवेंद्र साटम यांनी आदर्श मित्र मंडळाला शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांनी देखील मंडळाच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. आजपासून रात्री आरती झाल्यावर महाप्रसाद देण्यात येणार असल्याने सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष नितीन देशमुख आणि विनोद भोईर यांनी केलं. त्याचप्रमाणे उद्या रात्री सोंगी भारूड आहे. सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे. नवी मुंबई दिघा येथील आरटीआय कार्यकर्ता त्रिभुवन सिंह यांच्यावर एकानं मंगळवारी 2 सप्टेंबर रोजी घटना घडली. या हल्ल्याच्या पायाला दुखापत झाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्रिभुवन सिंह यांनी मित्र अमन सिंह यांच्यासोबत काम करण्यास नकार दिल्यामुळे अमन सिंह यानं त्रिभुवन सिंह यांच्यावर दिघा येथे हल्ला केल्याबाबतची तक्रार अमन सिंह यांच्या विरोधात रबाले MIDC पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. नवयुवक मंडळ हातनोली पेठ कोल्हापूर चौक या मंडळानं आपला सार्वजनिक गणपती मोठ्या उत्साहात साजरा करत असताना मराठी भाषा यावर आधारित देखावा तयार केला होता. 1959 साली या मंडळाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत गणरायांचे आगमन होत आहे. हे नवयुवक मंडळ सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय कार्य करत असतात. यंदा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा देखावा तयार करण्यात आला. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम तब्बल 14 वर्षांपासून रखडले असताना अनेक ठिकाणी उड्डाणपूल आणि बायपासचे काम अर्धवट सोडून देण्यात आलंय. खाम कॅनल, कोलाड बाजारपेठ, तळवली, इंदापूर बायपास आणि माणगाव बायपास या महत्वाच्या ठिकाणांचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्याचवेळी सुकेली खिंडीत मात्र टोल नाकाची इमारत पूर्णत्वास जाऊन रंगरंगोटी करून तयार करण्यात आली. वसुलीसाठी कॅबिनचे कामही जोरात सुरू आहे. त्यामुळे महामार्गाचं काम अधांतरी ठेवून आधीच टोल नाका सज्ज करण्यामागे सरकारची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा प्रवाशात सुरू आहे. नागोठणे ते लोणेरे या मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य असून वाहतूक कोंडी हा प्रवाशांसाठी दररोजचा शाप ठरलाय. विशेषतः शनिवार, रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी इंदापूर माणगाव दरम्यान मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. मात्र खड्ड्यातून आणि रखडलेल्या कामातून त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आगामी गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी हीच परिस्थिती आणखी बिकट झाली होती. खालापूर तालुक्यातील चौक या ऐतिहासिक गावात नवतरुण मित्रमंडळ यांच्या आरतीचा मान चौक पोलीस प्रभारी विशाल पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देण्यात आला होता. महाराष्ट्राची वारकरी संप्रदाय धार्मिक परंपरा देखावा करण्यात आला होता. वारकरी दिंडी, पांडुरंगाचं दर्शन, झिम्मा फुगडी असे वारकरी संप्रदाय देखावे करण्यात आलेत. मंडळाचे यंदा 76वे वर्ष आहे. यावेळी मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. खोपोली शहरात गणेश उत्सवाच्या वातावरणात सर्वजण व्यस्त असताना शास्त्रीनगरमधील इतराज कुटुंबानं नेहरू गार्डनमध्ये श्री गणेश मूर्तीचं कृत्रिम तलावात विसर्जन केलं आणि जमा झालेले निर्माल्य तेथील कलशात टाकलं. मात्र घरी गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी आवडीने गणपतीच्या गळ्यात घातलेली साधारणतः 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन निर्माल्य कलशात गेली. त्यानंतर त्यांनी तातडीनं विसर्जन स्थळी जाऊन तेथे उपस्थित असलेल्या खोपोली नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे मुकादम मंगेश चंदरवाणी यांना सांगितलं. त्यांनी तेथे असणारे सफाई कर्मचारी सुनील धाकू गायकवाड यांच्यामार्फत निर्माल्य कलशातल्या पिशव्यांची तपासणी करून त्यात भूल चुकीनं हारासोबत गेलेली सोनसाखळी शोधून इतराज कुटुंबाच्या स्वाधीन केली. तेव्हा भक्तिभावानं पूजा अर्चा केल्यानेच आपल्याला श्री गणेशानं असा कृपा आशीर्वाद दिल्याची भावना इतराज यांनी बोलून दाखवली. उरण तालुक्यातील खोपटे पाटीलपाडा येथील शिवकृपा गौरा मंडळानं एक अनोखी प्रथा जपली. गेल्या 84 वर्षांपासून येथे दरवर्षी नियमितपणे गौरा उत्सव साजरा केला जात असून गौरीच्या दिवशी येथे शंकराची प्रतिष्ठापना केली जाते. तालुक्यातील सगळ्यात जुने हे गौरा मंडळ असून या शिवगौऱ्याच्या दर्शनासाठी उरण, पनवेल, पेण, अलिबाग आणि नवी मुंबई शहरातील लोक येतात. सगळीकडे गणेश चतुर्थीची धामधूम सुरू असताना खोपटा ग्रामस्थ हे शंकराची प्रतिष्ठापना करतात. भाद्रपद शुद्ध अष्टमीला शंकराची प्रतिष्ठापना करून भाद्रपद शुद्ध द्वादशीला या गौऱ्याचे विसर्जन केले जाते. संपूर्ण खोपटे ग्रामस्थांबरोबरच तालुक्यातील सगळ्या गावातील लोक या उत्सवात मोठ्या श्रद्धेनं भाग घेतात. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाबद्दलच्या आरक्षणाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये आज आनंदोत्सव साजरा केला जातोय.
त्याचबरोबर रायगडच्या रोहा शहरात देखील मराठा समाजातील बांधवांनी गुलाल उधळत, फटाके फोडत, एकमेकांना पेढे भरून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत जल्लोष साजरा केला आहे. सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनीतर्फे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे सुरू झालेल्या ऐतिहासिक आंदोलनासाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या विविध जिल्ह्यातील मराठा बांधवांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था खांदा कॉलनीतील आगरी शाळेत करण्यात आली होती. आज आरक्षणाचा लढा यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल आणि आंदोलन संपन्न झाल्याबद्दल सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनीतर्फे आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रभरातून विविध जिल्ह्यातून आलेल्या सर्व मराठा समाज बांधवांचं पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन करण्यात आलं. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, असा जयघोष करत नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील नागोठणे शहर आणि परिसरातील 5 दिवसांच्या सुमारे 1053 खासगी आणि रिलायन्स टाउनशिप, कातळावाडी आणि पिंपळवाडी येथील 3 सार्वजनिक गणपती बाप्पांना तसंच माहेरवासीत असलेल्या 130 गौरींना मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी अतिशय भक्तिमय वातावरणात मनोभावे भावपूर्ण निरोप देण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही नागोठणेसह संपूर्ण विभागात गौरी गणपती सण पारंपरिक पद्धतीनं अतिशय भक्तिमय आणि तितक्याच उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी दुपारनंतर सुरू झालेला गौरी गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळ्यात यावेळी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागोठणे शहर आणि परिसरातील ग्रामीण भागातील गणेश भक्तांनी अधिकाधिक जल्लोष आणि आनंद लुटला. रसायनी पाताळगंगा अतिरिक्त MIDC परिसरातील सारसई या दुर्गम भागातील सामाजिक कार्यकर्ते संतोष रामा शिंगाडे यांच्या सामाजिक कार्याचा ठिकठिकाणी गौरव होताना दिसतोय. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने त्यांना बँकेचे अध्यक्ष माजी आमदार भाई जयंत पाटील यांच्या हस्ते शानदार कार्यक्रमात बँकेच्या केंद्र कार्यालयात अलिबाग येथे गौरवण्यात आलं. संतोष शिंगाडे गेली अनेक वर्ष ग्रामीण भागातील वंचित वाड्या वस्त्यांच्या विकासासाठी सातत्यानं अग्रेसर असून गेली 15 वर्ष समाजकार्यासाठी स्वतःला झोकून दिलं आहे. त्यांनी विविध सेवाभावी संस्था यांच्याशी संपर्क करून 500हून अधिक ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलांना शाळेच्या शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केलेत. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.